नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो की अभ्यास कसा करायचा आणि शेड्यूल घेऊन आलेलो आहो की तुमचा एक शेड्यूल तयार केलेला आहे मी. जर तुम्ही त्या शेड्यूल नुसार जर अभ्यास करसाल तर तुम्हाला 90% अबोव मार्क्स भेटू शकतात. तर वे टू टॉपर, जर समजा तुम्हाला टॉपर बनायचं असेल तर तुम्हाला येणाऱ्या 3 महिने 3 ते 4 महिने अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. काही सॅक्रिफाईस करावं लागेल काही गोष्टीत, म्हणजे तुम्हाला गावाला वगैरे जाणं थोडं कमी करावं लागेल आणि अभ्यासाच्या इकडे पण जास्त काम करावं लागेल. तर बघू आता आपण की हा शेड्यूल कसा आहे. तर वे टू टॉपर्स, सर्वात आधी बघा टाइम टेबल डेली रुटीन आहे आपला. पण त्याच्या आधी कधी लक्षात ठेवा की जर प्रिपरेशन जर समजा आपल्याला करायची आहे कशाची, तर आपल्याला आता प्रिपरेशन करायची आहे एमएसबीटी. तर सर्वात आधी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की एमएसबीटी ची एक्झाम्स कधी कधी असतात. तर बघा, पहिली युनिट टेस्ट आहे तुमची. पहिली युनिट टेस्ट 12 फेब्रुवारी टू 14 फेब्रुवारीला 30 मार्क्स. म्हणजे की पहिलं टार्गेट आपल्याला हे करायचं आहे की पहिले युनिट टेस्ट मध्ये 30 आउट ऑफ 30 मार्क्स भेटवून आहे. कारण ज्यावेळेस 30 मार्क्स भेटतील त्यावेळेसच तुमचं ऍव्हरेज काय जाणार, 30 जाणार आहे. मग सेकंड युनिट टेस्ट आहे 26 फेब्रुवारी टू 28 फेब्रुवारी, हे सेकंड युनिट टेस्ट आहे. त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिकल एक्झाम आहे 10 एप्रिल टू 19 एप्रिल पर्यंत प्रॅक्टिकल एक्झाम आहे. आणि नंतर थेरी एक्झाम हे तुमची 23 एप्रिल टू 16 मे च्या दरम्यान तुमची थेरी एक्झाम आहे. तर मी तुम्हाला दोन रुटीन दिलेले आहे. त्याच्यात पहिला रुटीन असा डेली वाला, ज्यावेळेस कॉलेज असते आणि ज्या दिवशी हॉलिडेज असते त्यावेळेसचा दुसरा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझ्या रुटीन नुसार मॉर्निंग 6 ला जागावं लागेल, मॉर्निंग 6 AM ला. त्याच्यानंतर तुम्ही वेकअप समजा केलं मॉर्निंग 6 AM ला, त्यानंतर मग तुम्ही 6 to 7 काय करसाल, तर 6 to 7 मध्ये तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे सर्वात आधी. त्याच्यानंतर 10 मिनिटाचा योगा आणि 10 मिनिटाचा मेडिटेशन हे करणं गरजेचं आहे. वॉकिंग जर तुम्हाला वाटलं तर वॉकिंग करा, किंवा अदर ऍक्टिव्हिटीज जे तुम्हाला वाटते अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर मग बघा 6 ते 7 च्या दरम्यान तुमचा फ्रेश पण होऊ राहील, तुम्ही तुमचा योगा पण होऊ राहिला. योगानं कसं आहे की तुमची बॉडी एकदम फिट राहणार आहे. हेल्थ इज वेल्थ. आणि मेडिटेशन म्हणजे की तुमचा ब्रेन एक्सरसाइज. लक्षात ठेवा, तुम्हाला 10 मिनिट मेडिटेशन करणं आहे. मेडिटेशन कसं करावं लागते, शांत राहायचं, डोळे बंद करायचे आणि आपल्या श्वासवर बघायचं कसा आत जातो आणि कसा बाहेर जातो. फक्त 10 मिनिट्स टाइमर लावून तुम्ही हे करसाल. आणि त्यानंतर 10 मिनिट्स योगा वगैरे नॅचरली कपालभाती अनुलोम वगैरे तुम्ही करू शकता. वॉकिंग वगैरे जायचं असेल तर वॉकिंग वगैरे करू शकता. मग आहे सेकंड 7 AM टू 9:15 AM पर्यंत. आता बऱ्याचशा मुलांचे काही ट्युशन क्लासेस असतात तर ते ट्युशन क्लासेस वगैरे अटेंड करतील. आता काही स्टुडंट आहेत की ज्यांनी क्लासेस वगैरे लावले नाहीये तर ते स्टडी करतील. तर सर्वात पहिले 1 hours and 15 minutes आवर्स सेल्फ स्टडी करतील. सेल्फ स्टडी कशाला म्हणतात, सेल्फ स्टडी म्हणजे की जर समजा तुम्हाला 5 सब्जेक्ट आहेत किंवा कोणाला 4 सब्जेक्ट असतील, कोणत्या ब्रांचला कुठल्या ब्रांचला 3 सब्जेक्ट असतील, तर प्रत्येक विषयाचं समजा एखादं पुस्तक आपलं जे टेक्स्ट बुक्स असतो ते उघडायचं आणि त्याच्याबद्दल रीडिंग करायची, सर्च करायचं युट्यूबवर आणि ते अभ्यास करायचा, सेल्फ स्टडी. त्याच्यानंतर 1 hours कॉलेज वर्क. आता कॉलेज वर्क तर आधीच तुमचं असाइनमेंट्स राहतात, ट्युटोरियल राहतात, प्रॅक्टिकल एक्झाम्स राहते, प्रॅक्टिकल्स असतात. तर 1 hours तुमचं कॉलेज वर्क कम्प्लीट करायचा 7 AM टू 9 AM पर्यंत. त्यानंतर 9:15 टू 10:15 पर्यंत रिलॅक्स, थोडं रिलॅक्स करायचं 9:15 ला. त्याच्यानंतर तुम्ही लंच करू शकता आणि त्यानंतर फ्रेश होऊ शकता, कॉलेजला जाण्यासाठी तयारी करू शकता. त्यानंतर 10 AM टू 10:30 AM म्हणजे की तुम्ही कॉलेजला जासाल, गो टू कॉलेज. त्याच्यानंतर तुमचा कॉलेजचा टायमिंग आहे 10:30 AM टू 5:30 AM, हा कॉलेजचा टायमिंग आहे. तर अटेंड ऑल लेक्चर्स अँड प्रॅक्टिकल, सर्व एकाने लेक्चर्स करायचे आणि प्रॅक्टिकल्स पण करायचे. अब्सेंट वगैरे राहायचं नाही, दांड्या वगैरे मारायच्या नाही. त्याच्यानंतर जर समजा लेक्चर जर ऑफ असलं आणि किंवा प्रॅक्टिकल जर समजा ऑफ असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 hours भेटतात कॉलेजमध्ये, कमीत कमी 2 hours. जर समजा आलतू फालतू जर समजा तुम्ही गोष्टी करसाल नाही समजा तर 2 hours भेटतात. तर 2 hours मध्ये तुम्ही सेल्फ स्टडी किंवा प्रॅक्टिस करू शकता, सेल्फ स्टडी
किंवा तुमचं कॉलेज वर्क, जे कॉलेजमध्ये जे समजा असाइनमेंट्स भेटतात, ट्युटोरियल भेटतात, हे कॉलेजच्या टाइम मध्येच होऊन जाते, काहीच करायची गरज नाही आहे घरी. तर या 2 आवर्स भेटतातच 100%. गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे तुम्हाला कमीत कमी 2 आवर्स भेटतात. काही काही लेक्चर्स ऑफ होतात कधी कधी, तर त्या ऑफ मध्ये तुम्ही ते 2 आवर्स कव्हर अप करू शकता. तसंच बघा, मग तुमचं कॉलेज सुटलं 5:30 ला, तर 5:30 ला कॉलेज सुटलं तर 6 PM पर्यंत तुम्ही तुमच्या घरी, जर समजा तुम्ही जर रूमवर असाल तर रूमवर, किंवा हॉस्टेलवर असाल तर हॉस्टेलवर असाल. त्याच्यानंतर नवीन पार्ट असा आहे की 6 PM to 9:30 PM, आता काही स्टुडंट आहेत की त्यांचे ट्युशन क्लासेस असतात, तर ते ट्युशन क्लास करतील. जे स्टुडंटचे ट्युशन क्लास नाही ते थोडे रिलॅक्स होतील 30 मिनिट्स. त्याच्यानंतर 30 मिनिट्स गो टू वॉक, म्हणजे बाहेर फिरायला वगैरे जातील. आणि त्यानंतर 30 मिनिट मध्ये डिनर. मग तरी तुमच्यापाशी एक आणि 2 आवर्स राहतात, तर 2 आवर्स मध्ये तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. म्हणजे की सेल्फ स्टडी तेच की जे आपले जे सब्जेक्ट्स आहेत, एक एक सब्जेक्ट घ्यायचा, टायमिंग ठेवायचा की या सब्जेक्टला आपण हे समजा सोमवारी आपण एक सब्जेक्ट घेतला तर मंगळवारी दुसरा घेऊ, मग बुधवारी तिसरा घेऊ, असे सब्जेक्ट्स वाईज तुम्ही टाइम लावून द्यायचा. त्याच्यानंतर बघा, मग वाजतील 9:30. जेवण झालेलं आहे तुमचं, अभ्यास पण झालेला आहे 2 तास, किंवा कोणाची जेवण आणि ट्युशन क्लास होऊन जातील. 9:30 ते 10 हा टायमिंग ठेवा तुम्ही. जर समजा तुम्हाला घरच्या सोबत बोलायचं असेल, तुमच्या फ्रेंड सोबत बोलायचं असेल, किंवा कॉल वगैरे करायचा असेल, तर यूज बाय स्मार्टफोन कॉलिंग. काही पोरं गेम वगैरे खेळतात मोबाईल मध्ये, तर गेम वगैरे खेळू शकता. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, फक्त अर्धा तास. आणि त्याच्यानंतर 10 ते 12 AM पर्यंत तुम्हाला फक्त स्टडी करायची आहे. सेल्फ स्टडी करा, किंवा कॉलेजचं वर्क करा, किंवा बोथ दोन्ही करा. हे तुम्हाला 10 ते 12 वाजता. आणि 12 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला झोपायचं आहे. 6 तासच झोप इम्पॉर्टंट आहे, जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त 6 तास जर तुम्ही झोपसाल तर खूप चांगली तुम्हाला झोप भेटून जाईल, आणि 6 वाजता मग तुम्हाला उठावं लागेल. हा कॉलेजचा झाला डेली रुटीन. पण ज्या दिवशी समजा हॉलिडे आहे, कॉलेजला सुट्टी आहे, तर हॉलिडे रुटीन कसं आहे, तर सर्वात आधी तुम्ही हॉलिडेला, ज्या दिवशी हॉलिडे असते त्या दिवशी तुम्ही 8 ला उठसाल, म्हणजे 12 ला झोपसाल पण 8 ला, म्हणजे की 8 तास तुम्ही झोप घेसाल सॅटर्डे संडे. त्यानंतर मग 8 AM to 9 AM तुम्ही फ्रेश होसाल. फ्रेश झाल्यावर मग योगा, मेडिटेशन 10 मिनिटाचा करायचं, वॉकिंग किंवा ब्रेकफास्ट वगैरे तुम्ही करू शकता. त्यानंतर 9 AM to 11 AM जर तुमचे ट्युशन क्लासेस असतील तर तुम्ही ट्युशन क्लासेसला जाऊ शकता, किंवा स्टडी असेल तर स्टडी करू शकता. त्याच्यानंतर 11 AM to 1 PM पर्यंत, त्याच्यामध्ये मग तुम्हाला लंच, थोडंसं झोपायचं असेल तर झोपू शकता, आराम करू शकता. यूज बाय स्मार्टफोन यूज करू शकता, इंस्टाग्राम, फेसबुक, कॉलिंग वगैरे, किंवा गो टू फ्रेंड सर्कल डिस्कशन, तुम्ही डिस्कशन करू शकता मित्र मैत्रिणींसोबत की अभ्यास कसा चालू आहे, काय चालू आहे, कसं प्रोग्रेस आहे. त्याच्यानंतर डिस्कशन्स हे होऊन जाते तुमचं 1 PM पर्यंत. मग 1 PM म्हणजे 1 वाजतापासून तर 3 वाजेपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे, स्टडी करायची आहे. याच्यामध्ये तुम्ही कॉलेज वर्क करू शकता, सेल्फ स्टडी करू शकता. त्याच्यानंतर बघा 3 to 3:50 PM पर्यंत तुम्हाला रिलॅक्स, थोडासा आराम करू शकता तुम्ही, थोडं रिलॅक्स. आणि त्याच्यानंतर डबल 3:50 PM to 6 PM पर्यंत तुम्ही स्टडी, कॉलेज वर्क प्लस सेल्फ स्टडी करावी लागेल. त्याच्यानंतर 6 PM to 9 PM ज्यांचे ट्युशन क्लास असतील ते ट्युशन क्लासला जातील. थोडंसं ज्यांचे ट्युशन क्लास नाही ते थोडं रिलॅक्स करतील, थोडे बाहेर जातील, डिनर किंवा मग स्टडी करतील. त्याच्यानंतर 9 PM ला 9 PM to 12 PM तुम्हाला, इथं 3 PM आलं होतं, तर इथं बघा 9 PM to 12 PM पर्यंत अभ्यास करायचा आहे, स्टडी करायची आहे 3 तास. आणि त्याच्यानंतर 12 PM ला तुम्हाला झोपायचं आहे, आणि 6 AM ला तुम्हाला उठायचं आहे, 12 PM to 6 AM पर्यंत. जर तुम्ही शेड्यूल करसाल तर तुम्हाला नक्कीच 90% अबव मार्क्स भेटतील. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो शेड्यूल आहे, या शेड्यूल नुसार सर्व स्टुडंट एकाने हा शेड्यूल फॉलो नाही करतील, पण जो असा जर शेड्यूल फॉलो करेल त्याला 90+ किंवा 92+ चांगले मार्क्स भेटू शकतात, आणि चांगले पर्सेंटेज येऊ शकतात. याच्यामुळे तुम्हाला खूप चांगलं कॉलेजेस भेटेल इंजिनिअरिंगला, आणि इंजिनिअरिंग झाल्यावर तुम्हाला खूप चांगला जॉब भेटू शकते. ज्यांना टॉपर्स व्हायचा आहे त्याच्यासाठी हा शेड्यूल आहे. जर समजा जे ऍव्हरेज स्टुडंट असतात की ज्यांना की एवढा अभ्यास वगैरे करू शकत नाही, तर याच्यामध्ये प्लस मायनस तुम्ही करून तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता या शेड्यूल मध्ये, तर तुमच्यासाठी पण होऊ शकते.
आणि त्याच्यानंतर जे थोडेसे विकर स्टुडंट आहात पण त्यांना काही ना काही म्हणजे मेहनत करून चांगलं म्हणजे ज्यांना भारी जाते पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग, तर थोडाफार जास्त एफर्ट घेऊन या शेड्यूल नुसार जर तुम्ही जासाल तर तुम्ही नक्की टॉपर्स राहाल. 100% गॅरंटी. तुम्ही या शेड्यूल नुसार जा, यश तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. म्हणजे की तुम्हाला चांगलं पॅकेज भेटू शकते. आणि हा डेली रुटीन आहे. या रुटीनने जा आणि तुमचा समर 2024 एक्झामचा रिझल्ट बघा काय येतो. तर 101% 90% पेक्षा अबोव्ह तुम्हाला मार्क्स भेटतील. मित्रांनो, जर हा शेड्यूल तुम्हाला जर आवडला असेल जो मी तयार केलेला आहे, तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही शेअर करा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यापर्यंत, जेणेकरून त्यांना शेड्यूल माहीत असणं गरजेचं आहे, डेली रुटीन आणि हॉलिडेला कसा अभ्यास करायचा, काय करायचं. तर एखाद्या वेळेस हॉलिडेला आपण घरी जातो तर त्या दिवसाचा तो शेड्यूल ऑफ होऊन जाईल, पण कमीत कमी तुम्ही घरी जा. तसेच मित्रांनो, TCC ने ऑनलाईन क्लासेस चालू केलेले आहेत. सध्या अप्लाइड मॅथमॅटिक्स ची फ्री डेमो क्लासेस चालू आहेत. तसेच इंजिनिअरिंग मेकॅनिक्स याचे पण फ्री डेमो चालू आहेत. तसेच प्रोग्रामिंग इन सी याचे पण फ्री डेमो चालू आहेत. तसेच FEE फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याचे पण फ्री डेमो चालू आहेत. के स्कीमचे आय स्कीम साठी सध्या अवेलेबल नाहीये. तर आता सेकंड सेमिस्टर साठी आपल्यापाशी ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत. तर तुम्ही एकाने आपले क्लासेस जॉईन करू शकता. आपलं अप्लिकेशनचं नाव आहे TCC अकॅडमी बाय तायडे सर. डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक तुम्हाला पाठवून देईन आणि तुम्ही ऑनलाईन क्लासेस करून तुमचा जो टायमिंग आहे जो म्हणजे की ऑफलाईन क्लासेसला जाण्याचा तो तुम्ही वाचू शकता आणि त्या टाइम मध्ये तुम्ही अदर ऍक्टिव्हिटीज करू शकता. सर्व काही ऑनलाईन मध्ये पॉसिबल आहे. ओके, जर तुम्हाला जर समजा ही इन्फॉर्मेशन आवडली तर नक्की तुम्ही लाईक करा. धन्यवाद.